महाकाल मंदिरातलं दर्शन घेतल्यानंतर साधारणतः एक 5 ते 10 मिनटं रिक्षात बसून आपण एका घाटाकडे प्रवास केला। त्यानंतर अशा बोळामध्ये छोटे छोटे बोळं अगदी अशा बोळांमधून रिक्षा आली। त्यानंतर तिथं आपल्याला त्यांनी सोडलं रिक्षातून आणि आपण असं चालत आलो आणि चालत आल्यानंतर आपण सरळ तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता गंगा स्नानाची वेळ झालेली आहे। गंगा स्नानकडे आपण आलेलो आहोत आणि इथे भोला घाटकडे आपण आलेलो आहोत। हा आहे भोला घाट। भोला घाटमध्ये हे गंगेचं पात्र दिसतं। उन्हाळा असताना गंगेचं पात्रातलं पाणी कमी झालं असताना सुद्धा इथं प्रचंड पाणी किती दिसतं बघा। इकडे सगळीकडे नाव आहेत आणि या घाटामध्ये इथे सगळ्या विधी करण्यासाठीच्या गोष्टी आहेत आणि इथं विधी केल्या जात आहेत। आणि हा इतका विस्तीर्ण घाट म्हणजे जेव्हा पाणी पूर्ण असतं पहा त्या नदीच्या ते पात्रसुद्धा भरलेलं असतं। इतकी मोठी ही नदी गंगा भारतातली सगळ्यात पवित्र नदी मानली जाते आणि या गंगेचं हे दर्शन वाराणसी येथे, वाराणसी म्हणजे जगातलं सगळ्यात जुनं जिवंत शहर आणि भारतातलं हिंदू धर्मातलं सगळ्यात पवित्र स्थान मानलं जातं अशी ही नदी। आणि वाराणसीत येऊन गंगेत स्नान करणं पवित्र मानलं जातं म्हणून इथं अनेक भाविक मोठ्या संख्येने येत असतात। तर बघूयात आपण आता पुढचा प्रवास आपला आणखीन कुठे आणि कसा आहे।